Good morning all of you. Last lecture, or if you have been seen last few online lecture, in that lecture grammatical topics I have been started by there. There are many grammatical topics completed, but in this lecture I have been get the information about when any sentence can be given in as soon as, how to no sooner than can be applied by there. That information I have been seen in this lecture. See the information about as soon as into no sooner than means any sentence can be given in as soon as. How to that sentence can be converted in no sooner than. Which grammatical rules can be applied? That things information I have been get by there. See this first example. As soon as he was on the road. As soon as he was on the road, as soon as he was on the road, he began to run, comma, he began to run. If you have been seeing this example, in this example, here they give as soon as, and they have been saying to you, you have been used no sooner than in this sentence. या वाक्यामध्ये कशाचा वापर करायला सांगितलाय त्यांनी? ॲज सून ॲज दिला आणि कशाचा वापर करायला सांगितलाय? नो सूनर दॅनचा त्या ठिकाणी वापर करायला सांगितलेला आहे. व्हेन इन दिस काइंड्स ऑफ सेंटेन्स कॅन बी गिवन इन फ्रंट ऑफ यू, विच काइंड्स ऑफ रूल कॅन बी अप्लाइड? दे गिवन और दे गिव्स द इंफॉर्मेशन अबाउट इट. फर्स्ट रूल इज ॲज सून ॲज, रिमूव्ह ॲज सून ॲज soon as soon as काय करायचं आहे? रिमूव्ह करायचं म्हणजे काढून त्या ठिकाणी टाकायचं. आणि कशाचा वापर करायचा आहे? नो सूनरचा त्या ठिकाणी वापर करायचा. दिस इज द फर्स्ट रूल. आफ्टर दॅट सेकंड रूल इज दोज कॉमा कॅन बी गिवन इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये जो काय दिलेला आहे, जो कॉमा दिलेला आहे, रिमूव्ह comma and use that. काय करायचं? हा कॉमा काढून टाकायचा आणि कशाचा वापर करायचा? त्यांचा त्या ठिकाणी काय करायचा आहे? वापर करायचा. आफ्टर दॅट अनदर चेंजेस दे ऑल्सो गिवन इन दिस सेंटेन्स. ही इज और ही वॉज दे गिवन. म्हणजे करता आणि काय केलेलं आहे त्यांनी? सहाय्यकारी क्रियापद त्या ठिकाणी दिलेलं आहे. देअर आर यू हॅव बीन गेट वेन एनी सेंटेन्स यू हॅव बीन चेंज इन ॲज सून ॲज इंटू नो सूनर, देअर यू हॅव बीन चेंज द प्लेस ऑफ हेल्पिंग वर्ब अँड दोज सब्जेक्ट कॅन बी गिवन बाय डिअर. म्हणजे त्या ठिकाणी काय, जो कर्ता असेल किंवा जो सब्जेक्ट दिलेला आहे त्याच्या आणि क्रियापदाच्या जागेमध्ये काय करायची? तुम्ही बदल त्या ठिकाणी करायचा आहे. बघा या वाक्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. कशा पद्धतीने त्या ठिकाणी बदल करता येईल रे? दिलेलं वाक्य काय दिलेलं आहे तुम्हाला? व्हिच सेंटेन्स दे गिवन? दे गिव्ह द सेंटेन्स और दे से दे गिव्ह हियर ॲज सून ॲज. आफ्टर दॅट ॲज सून ॲज इंटू नो सूनर दॅन. हियर दे गिव्ह ॲज सून ॲज. व्हिच वर्ड यू हॅव बीन यूज हियर? कुठले शब्द वापरायचे आहेत रे नंतर तुम्हाला? नो सूनर, no sooner. Here the changes, which kinds of changes? Here he was he. After that those sentence can be given. That sentence write as it is. On the road then he began to run. In these kinds of changes happen in that sentence. म्हणजे अशा पद्धतीने त्या वाक्यामध्ये काय केलेत आपण? बदल त्या ठिकाणी केलेले आहेत.
आणि ते बदल करत असताना काय सांगितले त्यांनी, विच काइंड्स ऑफ चेंज ऑर हाऊ टू दिस चेंजेस कॅन बी हॅपन, हे चेंजेस कशा पद्धतीने त्या ठिकाणी झालेत रे. फर्स्टली देअर आर दे गिव्ह द रिम ऑर दे गिव्ह द रूल्स दोज ॲज सून ॲज कॅन बी गिवन इन सेंटेन्स. वाक्यामध्ये जो ॲज सून ॲज आहे त्याच्याऐवजी कशाचा वापर करायचा आहे रे. यू हॅव बीन रिमूव्ह दॅट ॲज सून ॲज अँड यूज नो सूनर. आफ्टर दॅट दोज कॉमा कॅन बी गिवन इन सेंटेन्स. वाक्यामध्ये जो कॉमा त्या ठिकाणी दिलेला आहे, रिमूव्ह दॅट कॉमा अँड यूज दॅट. आफ्टर दॅट यू हॅव बीन गेट द चेंजेस इन द प्लेस ऑफ सब्जेक्ट अँड हेल्पिंग वर्ब ऑर वर्ब. वाक्यामध्ये जो सब्जेक्ट असेल किंवा हेल्पिंग वर्ब दिलेला आहे त्याची जी प्लेस जी आहे त्या प्लेसमध्ये काय सांगितले त्यांनी, बदल त्या ठिकाणी करायला सांगितलेले आहे. इन दिस वे इफ एनी सेंटेन्स कॅन बी गिवन इन एक्झाम इन फ्रंट ऑफ यू. एक्झाममध्ये कुठलंही त्या ठिकाणी सेंटेन्स जर तुमच्या समोर त्या ठिकाणी दिलं, these three rules you have been applied when any sentence can be converted in as soon as into no sooner. म्हणजे as soon as मधून no sooner मध्ये जर तुम्हाला वाक्य बदलायचं असेल तर हे जे रूल जे आहेत ते रूल्स त्या ठिकाणी काय करायचे, तुम्हाला फॉलो त्या ठिकाणी करायचे आहेत. आता बघा यानंतर they have been given the second sentence. Which second sentence is given? See this sentence. As soon as soon as he entered the room, he entered the room. After that, as soon as he entered the room, he saw the small white bag. He saw the small white bag. Here this saying you have been used the no sooner. नोटबुक मध्ये काय करायचं, हे सेंटेन्स लिहून घ्या सर्वांनी. काय सेंटेन्स दिलंय तुम्हाला मी, as soon as he entered the room, comma, he saw a small white bag. He saw a small white bag. He saw a small. He saw a small white bag. Here you have been used. First rule, that is as soon as, remove and use no sooner. as soon as त्या ठिकाणी काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. कशाचा वापर करायचा आहे, नो सूनरचा वापर करायचा आहे. सेकंड रूल इज तोच कॉमा कॅन बी गिवन, दॅट कॉमा ऑल्सो remove and use that. After that, second things they say, or second things they also given by there are the you have been get the changes in verb and subject. जे सब्जेक्ट आणि वर्ब आहे त्यामध्ये काय करायचे, चेंजेस त्या ठिकाणी करायचे आहे.
How to this sentence can be create? कशा पद्धतीने तयार होईल हे सेंटेन्स? First you have been right. No sooner he entered the room than he saw a white bag. See the next sentence, that is as soon as the courtesy mixer will be switched off. Use as soon, use no sooner than in this sentence. या वाक्यामध्ये कशाचा वापर करायचा आहे? नो सूनर दॅनचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. फर्स्ट रूल इज दोज ॲज सून ॲज कॅन बी गिवन इन सेंटेन्स. वाक्यामध्ये जो ॲज सून ॲज त्या ठिकाणी दिलेला आहे. यू हॅव बीन राईट. द नो सूनर. सेकंड रूल इज here are the change in place is before by here is no sooner is the Chaitanya ready than the mixture will be switched off. The mixture will be switched off. See here, which kinds of change I will be getting this sentence. या वाक्यामध्ये कशा पद्धतीने चेंज केले तरी ॲज सून ॲज जो आहे, ॲज सून ॲज ऐवजी काय वापरलं आपण? काय वापरलं? No sooner. After that, is first I have been right. After that, Chaitanya next is return. Ready, right as it is. After that, here is comma. I have been used that. And second sentence, the right as it is. जे दुसरं जे वाक्य दिलेलं आहे, दुसरं वाक्य आपण तसंच त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. मीन्स इन दिस वे देअर यू हॅव बीन यूज when any sentence can be given in examination as soon as change into no sooner. Here in this kinds of rule you have been applied by here. म्हणजे कुठलंही वाक्य as soon as मधून no sooner than मध्ये जर करायला सांगितलं तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे जे रूल्स आहेत ते रूल्स त्या ठिकाणी काय करायचे आहेत? अप्लाय त्या ठिकाणी करायचे. सी द थर्ड एक्झाम्पल. as soon as the results were declared. Results were declared. The results were declared. The students cheered loudly. The students cheered loudly. The students cheer loudly. See this example and get convert into no sooner than. एक्झाम्पल बघा आणि कशामध्ये चेंज करायचं आहे तुम्हाला ते नो सूनर दॅनमध्ये त्या ठिकाणी काही चेंजेस करायचे आहेत. विच काइंड्स ऑफ चेंजेस यू हॅव बीन गेट? फर्स्ट यू हॅव बीन राईट नो सूनर and remove
as soon as. After that remove comma and write than. आणि त्या ठिकाणी करता क्रियापदाच्या जागेमध्ये काय करायची, बदल करायची. मग हे वाक्य कसं तयार होईल त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये फर्स्ट यू हॅव बीन राईट इन युअर नोटबुक. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी काय करायचं आहे ते लिहायचं आहे. विच काइंड्स ऑफ चेंजेस हॅपन बाय द इयर, म्हणजे त्यामध्ये कसे चेंजेस त्या ठिकाणी होतील ते तुम्ही त्या ठिकाणी ते चेंजेस लिहायचे. लिहिलेत का चेंजेस? Only 3 rules. First rule is remove the word as soon as and write no sooner. Second rule, remove comma and use than. And third is there is change in place, subject and verb. कर्ता आणि क्रियापद जो आहे त्याच्या काय त्या ठिकाणी ज्या जागा ज्या आहेत त्यांच्यामध्ये काय करायची, आदला बदल त्या ठिकाणी करायची. हाऊ टू दिस सेंटेन्स कॅन बी फॉर्म. ही सेंटेन्स कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार होईल रे. ॲज सून ॲज. फर्स्ट रूल, रिमूव्ह दिस ॲज सून ॲज अँड यूज नो sooner. After that, the results where the result declare. After that, remove this comma and use than. The student cheered loudly. In this way, this sentence can be formed. अशा पद्धतीने हे जे वाक्य जे आहे ते वाक्य त्या ठिकाणी काय होते, तयार त्या ठिकाणी होते. मीन्स ओनली वन थिंग यू थिंकिंग इन युअर माइंड. दॅट थिंग इज when any sentence you have been convert into as soon as into no sooner, there are only 3 rules. First rule is remove as soon as and use no sooner. Remove comma and use than. And third thing is there is you have been get the changes into subject and verb place. म्हणजे त्या ठिकाणी जो सब्जेक्ट असेल आणि वर्ब आहे त्यांच्या जागेमध्ये काय करायचं किंवा हेल्पिंग वर्ब असेल त्यांच्या जागेमध्ये काय करायची, आदला बदल त्या ठिकाणी करायची. these 3 rules you have been used by there. म्हणजे असे जे 3 रूल्स जे आहेत ते 3 रूल्स तुम्ही त्या ठिकाणी काय करायचे. ओनली दॅट 3 रूल्स you have been get or you also यूज बाय देअर. म्हणजे त्या ठिकाणी या 3 रूल्सचाच त्या ठिकाणी काय करायचं आहे, वापर करायचा आहे. वन सेंटेन्स यू हॅव बीन राईट इन युअर नोटबुक. एक वाक्य तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. दॅट सेंटेन्स यू हॅव बीन कंप्लीट इन युअर ओन वे. फर्स्ट सेंटेन्स, दॅट सेंटेन्स इज ॲज सून ॲज द लेटर वुड रीच देअर. ॲज सून ॲज the letter would reach there, comma, his mother would come here. His mother would come here. His mother would come here. Use no sooner than in this sentence. Use no sooner than in this sentence. Thank you.